सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवा का करायची, कशी करायची मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। कुणाला वाटत नाही की आपल्या घरामध्ये पैसा, धन, धान्य, सुख, समाधान, वैभव, शांती, आरोग्य लाभावं, त्यासाठी आपल्याला ही कुंचम सेवा करायची आहे। माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे। खूप कष्ट करूनही पाहिजे तेवढा पैसा आपल्याला मिळत नाही। सर्व गोष्टींचे सोंग आणता येते पण पैशांचे सोंग आणता येत नाही। बरेचदा आपल्याला आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागतो। त्यामुळे जर आपण लक्ष्मी मातेची जर पूजा केली तर ती आपल्याला उपयोगी ठरते। कारण लक्ष्मी माता ही धनाची देवी आहे। मंत्रोच्चारासह जर आपण महालक्ष्मी मातेची जर पूजा केली तर त्याचे आपल्याला भरपूर प्रमाणात लाभ होतात, आपली आर्थिक संकटे दूर होतात। चला तर मग बघूया की यासाठी लागणारे साहित्य। 5 गोमती चक्र, 5 पिवळ्या कवड्या, 1 हळकुंड, 5 विलायची, 5 लवंग, इथे पांढऱ्या गुंजा घेतलेल्या आहेत, लाल गुंजा घेतलेल्या आहेत, त्यानंतर हिरव्या बांगड्या, लाल बांगड्या, पिवळ्या बांगड्या, गोल्ड प्लेटेड आणि सिल्वर प्लेटेड कमळाची फुलं, त्यानंतर महालक्ष्मी मातेचा 1 कॉईन, त्यानंतर हा मोती शंख, त्यानंतर आपल्याला लागणार आहे हे कुंचम। हे कुंचम तुम्ही तांब्याचे, पितळाचे किंवा चांदीचे सुद्धा घेऊ शकतात। माझ्याकडे ही पितळाची कुंचम आहे। हे कुंचम असे मांडून घ्यायचे, त्यानंतर गुलाबाच्या फुलाला अत्तर लावून लक्ष्मी मातेला हे फूल व्हायचे आहे। आपल्याला कुंचमला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला कुंचममध्ये तांदूळ टाकून घ्यायचे आहेत। आता आपल्याला त्यामध्ये 5 गोमती चक्र टाकून घ्यायचे आहे, त्यानंतर परत 1 तांदळाचा थर टाकायचा आहे, 5 कवड्या, त्यानंतर तांदळाचा परत 1 थर। अशा प्रकारे सर्व साहित्य टाकत त्यावर 1-1 तांदळाचा थोडा थोडा थर टाकत जायचा आहे। गुंजा, पांढऱ्या गुंजा, लाल गुंजा, त्यानंतर लवंगा, 5 विलायची, त्यानंतर हळकुंड, हे सर्व माता महालक्ष्मीला प्रिय असे सर्व साहित्य आहेत। त्यानंतर आपल्याला पूर्ण तांदूळ कुंचम भरून घ्यायचे आहेत। 1 महालक्ष्मी मातेचा कॉईन त्यावर ठेवायचा आहे। गोल्ड प्लेटेड आणि सिल्वर प्लेटेड जे काही कमळाची फुलं आहेत ते सर्व आपल्याला असे कुंचमवर मांडून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला पिवळ्या बांगड्या, हिरव्या बांगड्या आणि लाल बांगड्यांनी आपल्याला कुंचमचा पूर्ण शृंगार करायचा आहे। त्यानंतर मोती शंख ठेवायचा आहे, त्यानंतर गोमती चक्र, कवड्या, कमलगट्टा, गुंजा, हे सर्व बाकीचे साहित्य आपल्याला महालक्ष्मी मातेला अर्पण करायचे आहेत। हळद, कुंकू, धने, हळकुंड हे सर्व आपल्याला तिला अर्पण करायचे आहेत। ही पूजा अशी मांडून घ्यायची आहे। लक्ष्मी मातेला कुंचम सेवेला पूर्ण धूप दीप दाखवून तिची पूजा करायची आहे। यानंतर आपल्याला श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे, किंवा तुम्ही श्रीम नमःचा जप केला तरीही चालतो। प्रकारे आपल्याला माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जसे आपण वैभवलक्ष्मी, मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत करतो, कुंकुमार्चन करतो, तसेच आपल्याला ही धनलक्ष्मी कुंचन सेवा हे व्रत नसून ही एक सेवा आहे, ती करायची आहे। ही सेवा केल्यामुळे आपल्याला पैशांच्या अडचणी दूर होऊन आपल्या घराची भरभराट व्हायला सुरुवात होते। तुमच्या घरामध्ये सुख, समाधान, शांती, आरोग्य, पैसा, धन, धान्य, वैभव हे तुम्हाला लाभो ही महालक्ष्मीच्या मी प्रार्थना करते। शुभम भवतु। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।